ज्या विजयाची अपेक्षा 14 पैकी 12 सर्वेतनं मांडली गेली होती, नेमका तोच निकाल दिल्लीच्या जनतेनं दिला। आज सकाळीच मतपेट्या उघडल्यापासून भाजप दिल्लीच्या तख्तावर बसणार हे नक्की झालं होतं। आपला मतदारांनी तब्बल 12 वर्ष 74 दिवसांनी वनवासात पाठवलं आणि 27 वर्ष अवहेलना झेललेल्या भाजपला देशाची राजधानी काबीज करण्यात यश आलं। काँग्रेसवर तर नामुष्कीची वेळ आली आहे। हे यश भाजपला कसं मिळालं यावरती आपण आज या व्हिडिओतनं बोलणार आहोत। मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाकूया तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। 3 वेळा ज्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्या अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी 1844 मतांनी त्यांना हरवलं। काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4000 मतं मिळाली, तेही याच मतदारसंघातनं उभे होते। अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना हरवत दिल्लीची सत्ता काबीज केली होती। आता त्यांच्या मुलाने केजरीवाल यांची मतं खात आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतलाय। तिथे मनीष सिसोदिया यांचा भाजपच्या तरविंदर सिंह मारवा यांनी 600 मतांनी जनकपुरातनं पराभव केलाय। हे 2 दिग्गज चेहरे पराभूत झालेत, तर भाजपनं दिल्लीत 49 जागा जिंकत दिल्लीत 27 वर्षांनी कमळ फुलवलंय, तर आपला 21 जागा मिळाल्यात। भाजपचा विजय कोणत्या कारणाने झाला आणि आपला कोणत्या कारणामुळे पराभव पत्करावा लागला हे आपण पाहूया। पहा का झाला आपचा पराभव। दारूचे परवाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना आपने दिले। मी आलिशान घरात राहणार नाही, ते घर वापरणार नाही असं केजरीवाल म्हणाले होते। आप हा उच्चवर्णीयांचा पक्ष आहे असा मेसेज दिल्लीत पोहोचला। शीश महालाचा मुद्दा अरविंद केजरीवालांच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरला। आता पाहूयात भाजपचा विजय का झाला। 8वा वेतन आयोग निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपनं जाहीर केला। त्याबरोबरच 12 लाखापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री केलं। सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांसाठी हे 2 निर्णय लक्षवेधी ठरले। भाजपचं बूथ स्तरावरचं मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी ठरलं। उमेदवार निवड ते प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यात कोणते मुद्दे असावेत याचा अभ्यास भाजपनं गेले महिनाभर केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले आणि त्यांनी प्रचार करून भाजपच्या मतदाराला घराबाहेर काढलं। आप आणि काँग्रेसची फसलेली युती भाजपच्या पथ्यावर पडली। शीश महालाच्या मुद्द्यावरून भाजपनं रान उठवलं होतं। आप यमुनेचं विषारी पाणी दिल्लीकरांना पाजत आहे हे मुद्देही भाजपसाठी तारणहार ठरलेत। मोफत वीज, पाणी, आर्थिक अनुदान आणि आरोग्य सेवा या आपच्या मुद्द्यांना भाजपनं रेवडी पॉलिटिक्स म्हटलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। इथे महाराष्ट्रातले अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रचारासाठी आले होते। काँग्रेसला तर इथं खातंही उघडता आलं नाहीये। ही बाब काँग्रेससारख्या पक्षासाठी नामुष्कीची आहे। अरविंद केजरीवालांचे विचार चारित्र्य शुद्ध नव्हतं म्हणून त्यांचा पराभव झालाय असं अरविंद केजरीवाल यांचे गुरु अण्णा हजारे म्हणाले। एकंदरीतच आपशी डागळली प्रतिमा, अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात करावी लागलेली जेलवारी, तर दुसरीकडे भाजपचे मुद्दे आणि प्रचार यावरती ही निवडणूक झाली आणि त्यात आपवर भाजप भारी ठरलाय। घेऊन टाकनं मांडलेले हे मुद्दे तुम्हाला पटतात का? व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।